शहरातील खासगी कोचिंग संस्थांकडून विद्यार्थी आणि पालकांचे आर्थिक मानसिक शोषण होत असल्याचा गंभीर आरोप करत प्रहार सामाजिक संघटनेने प्रशासनाविरोधात हल्लाबोल केला आहे। या संदर्भात संघटनेचे महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके आणि जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। प्रहार सामाजिक संघटनेने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की शहरातील काही कोचिंग संस्थांकडून विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी आकारली जात असून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकला जात आहे। काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावावर खासगी फायनान्स कंपन्यांमार्फत शैक्षणिक कर्ज काढण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। याशिवाय विविध स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये 100% यशाची हमी देणाऱ्या भ्रामक जाहिरातींद्वारे विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे। दरम्यान नुकत्याच लखनौ येथे घडलेल्या कोचिंग सेंटरमधील भीषण आगीच्या घटनेचा संदर्भ देत अमरावतीतील कोचिंग संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दाही प्रहारने उपस्थित केला आहे। अनेक क्लासेसमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणांचा अभाव, अपुरी जागा आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे। प्रहार सामाजिक संघटनेने प्रशासनाकडे शहरातील सर्व खासगी कोचिंग संस्थांची सखोल चौकशी करून नियमभंग करणाऱ्या संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच 1 जुलैपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास प्रहारच्या वतीने शहरात तीव्र निदर्शने आणि ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। आता प्रशासन या गंभीर आरोपांची कितपत दखल घेते आणि विद्यार्थी पालकांच्या हितासाठी कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। जिल्हाधिकारी साहेबांना जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहे तिथे त्या कोचिंग क्लासेसवर कोणताही निर्बंध नाही आहे। कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आर्थिक शोषण होत आहे। त्या विद्यार्थ्यांचा पालकांवर जबरदस्ती कर्ज काढण्याची वेळ जबरदस्ती कर्ज काढून त्यांना कोचिंग क्लासेसमध्ये फी भरावी लागते आणि त्यांच्या त्यांचे पाल्याचे जे विद्यार्थी आहे त्याच्या जीवाची कोणती सुरक्षा त्या कोचिंग क्लासेसमध्ये कोणतीच होत नाही आहे। या संदर्भात आता लखनौमध्ये 15 विद्यार्थी एका कोचिंग सेंटरचे मरण पावले। त्याचा जाहीर निषेध आज प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे आणि अमरावती शहरात जेही कोचिंग क्लासेस आहे तिथे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तिथे सर्वांची चेकिंग झाली पाहिजे, त्यांच्यावर निर्बंध लादले पाहिजे, विद्यार्थ्याचं शोषण झालं नाही पाहिजे, त्यांच्या जीवाची सुरक्षा झाली पाहिजे। यासाठी प्रहार संघटनेतर्फे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेट देण्यासाठी आलो आहोत।